आता याचा प्रूफ जो आहे तो कसा लिहायचा आहे? गिवन मध्ये काय दिलंय तर ही एडी ही जी काही लाईन आहे या लाईनच्या एका बाजूला काय आहेत, हे दोन अँगल तयार झालेले आहेत. हे दोन अँगल इक्वल आहेत. ठीक आहे. हा अँगल ए बी डी आणि ए सी डी या दोन्ही अँगलची व्हॅल्यू जी आहे ती इक्वल आहे. ठीक आहे. सो गिवन मध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्ही बुक मधून लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रूफ काय करायचं आहे? टू प्रूव्ह A, B, C, D are कॉनसायक्लिक. कॉनसायक्लिक याचा अर्थ काय असतो? एका सर्कलच्या सरकमफरन्स वरती हे चारही पण पॉइंट लाय होतात हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता हे प्रूफ करत असताना आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ करायचं आहे. आपल्याला प्रूफ करताना हे इनडायरेक्टली प्रूफ करायचं आहे. इनडायरेक्टली प्रूफ करत असताना पहिल्यांदा हे चारही पण पॉइंट्स कॉनसायक्लिक प्रूफ करायचे आहेत, तर हे चारही पण पॉइंट कॉनसायक्लिक नाहीत. इथूनच सुरुवात करायची इनडायरेक्ट प्रूफला. ठीक आहे. ए, बी, सी, डी आर नॉन कॉनसायक्लिक. हे चार पॉइंट नॉन कॉनसायक्लिक आहेत, म्हणजे एका सर्कल वरती नाही होत. मग हे जर चार पॉइंट एका सर्कल वरती नसतील तर आपण काय करू शकतो? तर ए बी डी हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. या ट्रायंगल वरचे तिन्ही पण पॉइंट एखाद्या सर्कल वरती असू शकतात. ठीक आहे. ट्रायंगल वरती तिन्ही पण पॉइंट कसे असणार आहेत? एका सर्कल वरती असतात. ठीक आहे. मग त्याचा एक सर्कल आपण ड्रॉ करू शकतो आणि हा पॉइंट त्या सर्कल वरती नाहीये, मग दुसरा एखादा पॉइंट आपण सर्कल वरती ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. दुसरा जो त्याच्यावरती असणार आहे तो. मग आता मी जर एक सर्कल ड्रॉ केलं आणि या सर्कल मध्ये हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे डी. ए आणि डी मधून जाणारा एक सर्कल ड्रॉ केला आणि त्याच्यानंतर बी जो पॉइंट आहे हा बी पॉइंट कुठे आहे? या सर्कल वरती आहे. फक्त सी पॉइंट हा सर्कल वरती नाहीये. ठीक आहे. सी पॉइंट हा सर्कल वरती नाहीये असं आपण काय केले? कन्सिडर केलेलं आहे. मग सी पॉइंट सर्कल वरती नसेल तर दोन कंडिशन आहेत की तो सर्कलच्या आतमध्ये तर असेल किंवा बाहेर तरी असेल. ठीक आहे. तो पॉइंट सर्कलच्या आतमध्ये असेल किंवा सर्कलच्या बाहेर असेल. तर सगळ्यात आधी आपण तो सर्कलच्या बाहेर आहे असं कन्सिडर केलं. हा पॉइंट सर्कलच्या बाहेर आहे असं कन्सिडर केलं तर या सी पॉइंट पासून आपण या लाईन ड्रॉ केल्या. सी पॉइंट पासून आपण या लाईन ड्रॉ केल्या तर इथला अँगल किती आहे? हा पण अँगल काय आहे? एक्स दिलेला आहे. ठीक आहे. हे दोन अँगल कसे आहेत? इक्वल आहेत. हे गिवन मध्ये दिलेलं आहे. मग आता सर्कलला ही जी लाईन आहे कुठली? एसी ही कुठेतरी इंटरसेक्ट करते. हा एक पॉइंट घेतला मी ई म्हणून, हा पॉइंट ई म्हणून घेतला. तर या ई पॉइंट पासून मी जर डी पॉइंट जोडला, ई पासून जर डी पॉइंट जोडला तर हा एक अँगल मला इथे भेटतो. कुठला? एईडी. आता आपण जे थेरम बघितलेत, कुठले? इंटरसेप्टेड आर्कचे थेरम बघितलेले आहेत. इंटरसेप्टेड आर्कच्या थेरम मध्ये आपण बघताना काय बघितले? जर सेम आर्क इंटरसेप्ट करत असतील दोन अँगल तर दोन अँगलची व्हॅल्यू कशी असणार आहे? जर सेम आर्क इंटरसेप्ट एकाच अँगल मध्ये असतील, जे दोन अँगल दिलेत आणि त्या दोन्ही अँगल मध्ये अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क जर सेम असेल तर हे दोन अँगल इक्वल असतात. हे आपण प्रूफ केलेलं आहे. तर हे दोन अँगल जर इक्वल असतील, हे दोन अँगल जर इक्वल असतील, पण आपल्याला ऑलरेडी दिलंय काय? हा अँगल आणि सी अँगल हे दोन्ही इक्वल आहेत. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हा वेगळा नसून एकच आहे हे तर प्रूफ होतं. ज्यावेळेस तो बाहेर आहे पॉइंट असं दाखवल्यानंतर.
आणि दुसरी कंडिशन आहे आतमध्ये असल्यानंतर. पहिल्यांदा आपण बाहेर आहे त्याच्यासाठी लिहून घेऊ, त्याच्यानंतर मग आतमध्ये असेल पॉइंट तर त्याच्यासाठी कसा प्रूव्ह करायचा. तर प्रूफ मध्ये ABCD आर नॉन कॉन्सायक्लिक. कन्सिडर A, B, D are on circumference of circle. कुठले A, B आणि D हे सर्कम्फरन्स वरती आहेत. C is not on the circle. C is not on the circle. C जर सर्कल वरती नसेल तर आपण when we join A and C is outside the circle. Condition 1, C is outside the circle. जर अशी कंडिशन असेल तर join AC and CD. Therefore, angle ABD is equals to angle ACD. हे काय आहे? गिवन आहे. ACD आणि ABD आणि ACD हे दोन अँगल कसे आहेत? इक्वल आहेत, हे आपल्याला गिवन आहे. AC intersect circle at point E. AC काय करणार आहे? या सर्कलला E या पॉइंट मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. मग जॉइन ED. Therefore, angle ABD is equals to angle AED. ABD आणि AED हे दोन अँगल कसे आले? इक्वल आले. का? त्याला रिझन काय येणार? अँगल सबटेंडेड बाय और आर्क सब इनवर्स ऑफ कुठला इनवर्स येणार? किंवा अँगल आर्क सबटेंडेड बाय सेम अँगल. ठीक आहे, आर्क सबटेंडेड बाय आर्क इंटरसेप्टेड बाय सेम अँगल. त्यामुळे हे दोन अँगल कसे आले? इक्वल आले. याला 1 म्हटलं आणि याला सेकंड. फ्रॉम 1 and 2 we can write ABD इकडे कॉमन आहे. ACD आणि अँगल AED हे दोन कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. दोन अँगल इक्वल आहेत पण हे पॉइंट वेगवेगळे आहेत, अशी कंडिशन येऊ शकते का? हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे पण हे पॉइंट वेगवेगळे असू शकतात का? हे दोन पॉइंट वेगवेगळे नसणार आहेत. हे दोन्ही पॉइंट कसे असणार आहेत? एकच असणार आहेत. त्यामुळे काय, हा ई पॉइंट जो सर्कल वरती आहे तो ई आणि सी हे वेगळे नसून दोन्ही एकच आहेत. therefore point E and C coincide on a circle. Therefore, A, B, C and D are कॉनसायक्लिक. हे चारही पॉइंट कसे आले? कॉनसायक्लिक आले. हा कसा कुठला प्रूफ आहे? ज्यावेळेस सी हा पॉइंट सर्कलच्या बाहेर असेल त्यावेळेस. हा लिहून घ्या. सी हा पॉइंट आतमध्ये असल्यानंतर काय प्रूफ येतो तो परत लिहू. हा लिहून घ्या आधी. मार्क किती पडले?
19 पुढे चुकले युनिट शेड्यूल आलंय का अनुष्का कुठे आहे तुमचे मार्क्स काय आले का स्कूलमध्ये 19 नाही दाखव संस्कार 3 दिवस पुढे होतस
उद्या का मिरवणूक आहे? उद्या सकाळी लवकर येईल ना. सुट्टी नाही ना मला, बाकीच्या सुट्टी आहे. रेकॉर्ड करून ठेवतो मग, जर असेल तर रेकॉर्ड करून ठेवतो. मिरवणूक कुठून नाही, तिकडून खाली सगळे अडचण असणार आहे. तलावात करतात का? इथून जातात सर. ठीक आहे. झालंय लिहून. दुसरी कंडिशन काय आहे? पॉइंट सी लाईज इनसाइड द सर्कल. जर पॉइंट सी हा इनसाइड असेल तर काय कंडिशन येईल? तर हा सी मी काय करणार आहे? एक्सटेंड करणार इथे. हा या ई या पॉइंटला काय करणार आहे? इंटरसेक्ट करणार आहे. ठीक आहे. consider A, B, D are on circle lie on a circle. ABD सर्कल वरती आहेत आणि C is inside the circle. Extend AC such that it intersect extend AC such that it intersect the circle at point E. Therefore, angle ABD is equals to angle AEB. याला थर्ड स्टेटमेंट दा. याला थर्ड स्टेटमेंट दा. Reason another arc intercepted by same angle. Arc intercepted by same angle. आता
पहिलं जे स्टेटमेंट आहे फ्रॉम 1 and थ्री, पहिली कंडिशन काय होती, तर ए बी डी आणि ए सी डी हे दोन काय आहेत, इक्वल आहेत, हे गिवन होतं. त्या गिवन आणि आता आपण जी लिहिलेली थर्ड कंडिशन, त्या दोन्ही कंडिशन मध्ये एबीडी काय आहे, दोन्ही मध्ये कॉमन आहे. देअरफॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल ए ई बी. आणि ही कंडिशन कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस सी आणि ई हे दोन्ही पॉईंट कसे असणार आहेत, या सर्कल वरती असतील त्यावेळेस. देअरफॉर सी कॅन नॉट लाय inside or outside of circle, therefore C also lies on circle. Therefore A comma B comma C comma D are concyclic. Therefore our assumption is wrong. ठीक आहे. सी हा इनसाइड पण नसणार आहे आणि आउटसाइड पण नसणार आहे, तो बरोबर सर्कल वरती असणार आहे. देअरफॉर सी ऑल्सो लाइज ऑन द सर्कल. आवर अझम्पशन इज रॉंग. ए बी सी डी आर कॉन्सायक्लिक. आयन कुठे? चालेल.
एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल लिहून घ्या. Chord LM is congruent to chord LN. Angle L is equals to 35 degree. Find first measure of arc MN. Second measure of arc LN. यल अँगल किती दिलाय? 35 दिलाय. आपल्याला MN ही आर्क फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यानंतर यल आणि एन ही एक आर्क फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करणार? अँगल MLN इज इक्वल्स टू इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार आपण काय लिहू शकतो? अँगल MLN हा जो आहे त्याने इन्स्क्राइब केलेल्या इंटरसेप्ट केलेले आर्क कुठले आहे? तर ही MN ही इंटरसेप्टेड केलेली आर्क आहे, which is equals to 1/2 of measure of arc MN. ह्या MN जी आर्क आहे त्याच्या हाफ काय असणार आहे? हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ठीक आहे, याला रिझन काय येणार? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग हा अँगल किती दिलाय? 35 डिग्री, विच इज इक्वल्स टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क MN. सो हा 2 इकडे मल्टिप्लाय आला तर मेजर ऑफ आर्क काय येणार? इज इक्वल्स टू 35 डिग्री इंटू 2 विच इज इक्वल्स टू 70 डिग्री. हे फर्स्ट आन्सर आला. सेकंड आन्सर काय? कशाचं फाइंड आउट करायचं? तर एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ही आर्क जी आहे ती LN फाइंड आउट करायची आहे. LN आर्क कशी फाइंड आउट करणार? त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? एकतर हा अँगल लागणार, एमच्या ठिकाणी जो अँगल आहे तो, या अँगलनं काय केलेलं असणार आहे? ही इंटरसेप्ट केलेली आर्क आहे. ह्या आर्कची जेवढी व्हॅल्यू असेल त्याच्या 1/2 ह्या एम हा अँगल असणार आहे. एम अँगल कसा काढणार? एम अँगल काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे? एकतर ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोन्ही लाईन कशा आहेत? इक्वल आहेत. दोन्ही कॉर्ड इक्वल दिलेले आहेत. इक्वल कॉर्ड कधी असतात? ज्यावेळेस त्या कॉर्ड इक्वल असतात त्याच्या समोरचे अँगल कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. म्हणजे अँगल एम आणि अँगल एन हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. सो ऍडिशन ऑफ ऑल द अँगल्स इन ट्रायंगल LMN, अँगल LMN प्लस अँगल MNL प्लस अँगल ML आणि N इज इक्वल्स टू 180 डिग्री. यातला MLN अँगल 35 डिग्री दिलेला आहे, प्लस 35 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता बाकीचे दोन अँगल जे आहेत ते कुठला? हा M अँगल आणि हा N अँगल. या दोन अँगलची ऍडिशन साठी आपण मी काय लिहू शकतो? तर 2 टाइम्स ऑफ अँगल M लिहू शकतो, कारण दोन्ही अँगल कसे आहेत? इक्वल आहेत. 2 इंटू अँगल LMN. So 2 times of angle LMN is equals to 180 minus 35 degree. 180 minus 35 degree.
2 times of angle LMN is equals to 180 मधून 35 मायनस केलं तर किती येणार 145 का 55 145 ना 145 so angle LMN is equals to 145 divided by 2 आपल्याला काय पाहिजे मेजर ऑफ आर्क LN पाहिजे मग त्याच्यासाठी आपण काय म्हणणार अँगल LMN इज इक्वल्स टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क LN त्याच्या समोरची जी आर्क आहे त्याच्यापेक्षा हाफ काय असणार आहे हा अँगल असणार आहे बरोबर मग आता अँगल LMN किती काढला 145 डिग्री डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल्स टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क LN हा 2 कॅन्सल होईल सो मेजर ऑफ आर्क LN इज इक्वल्स टू 145 डिग्री हे आलं याचं आन्सर समजलंय लिहून झालेली
नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. Chord PQ and RS intersect at T. Find measure of arc ESQ if measure of angle ESTQ is equals to 58 degree, measure of angle PSR is equals to 24 degree. Second आहे verify angle ESTQ is equals to 1/2 measure of arc PR plus measure of arc ESQ. थर्ड एक्झाम्पल आहे याच्यामध्ये प्रूव्ह दॅट angle ESTQ is equals to 1/2 of measure of arc PR plus measure of arc ESQ for any measure of angle ESTQ आणि फोर्थ आहे write in words the property in 3. एकामध्ये 4 एक्झाम्पल दिले. काय काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड मेजर ऑफ आर्क ESQ फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या आधी.
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन टी आहे. पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे, तर मेजर ऑफ आर्क एस क्यू. एस क्यू ही आर्क मेजर करायची आहे. ही आर्क मेजर किती येणार याची व्हॅल्यू, तर हा काही पॉइंट सर्कल वरती नाहीये, म्हणजे तो इन्स्क्राइब्ड अँगल वगैरे तो येत नाही. इन्स्क्राइब्ड अँगल कुठला येतोय, हा पी या ठिकाणचा अँगल येतोय, म्हणजे एस पी क्यू हा इन्स्क्राइब्ड अँगल येतोय. ह्या अँगलची व्हॅल्यू जेवढी असेल त्याच्या डबल व्हॅल्यू कशाची असणार आहे, ही एस क्यू ची असणार आहे. बरोबर. मग आता हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. पहिल्या कंडिशनला काय करायचं आहे, हा पी हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. पी हा अँगल कसा फाइंड आउट करू शकतो, इथं हा अँगल किती आहे 58. हा अँगल किती येणार, तर लिनियर पेअर मधले हा अँगल आहे. लिनियर पेअर मधला अँगल असेल तर हा 58 असेल तर हा 180 मायनस 58 येणार. ठीक आहे, हा 180 मायनस 58 येणार. 180 मायनस 58 हा आला, हा मिळाला. हा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल मधले तिन्ही अँगलची ऍडिशन किती असणार आहे 180. त्यामुळे ह्या अँगलची व्हॅल्यू मिळणार. ह्या अँगलची व्हॅल्यू मिळाली की एस क्यू मिळणार. ठीक आहे. अँगल पी टी एस प्लस अँगल एस टी क्यू इज इक्वल टू 180. याला रिझन येणार अँगल्स इन लिनियर पेअर. ठीक आहे, पीटीएस काढायचा आहे. अँगल पीटीएस प्लस अँगल एस टी क्यू किती येतोय, तर इथे 58 दिलेला आहे, which is equals to 180 degree. So angle PTS is equals to 180 degree minus 58. So angle PTS is equals to 180 minus 58 किती येतात, 122. ठीक आहे, पीटीएस किती आला 122. हा 122 आहे, हा 24 आहे, तर रिमेनिंग अँगल काढता येईल. Therefore in triangle PTS, angle PTS plus angle SPT plus angle PST is equals to 180 degree. PTS किती काढला आपण 122 डिग्री प्लस अँगल SPT माहित नाहीये प्लस अँगल PST is equals to 24 डिग्री which is equals to 180 डिग्री. मग अँगल SPT प्लस हे 122 आणि 24 किती येणार 146 डिग्री which is equals to 180 डिग्री. मग आता अँगल SPT is equals to 180 डिग्री मायनस 146 डिग्री किती येणार अँगल SPT, किती येणार मायनस करून, किती येणार वैभव 34. गप्पा बास करायची. हा 34 डिग्री. ठीक आहे, हा SPT कुठला आला, SPT हा 34 आला. SPT जर 34 असेल तर SPQ पण 34 असणार. Therefore angle SPT is equals to angle SPQ is equals to 34 degree. Therefore angle SPQ is equals to 1/2 of measure of arc SQ, reason inscribed
अँगल थेरम, रिझन काय आलं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग अँगल एस पी क्यू किती दिलेला आहे, आलेला आहे आपण काढलेला 34 डिग्री, विच इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क एस क्यू. मेजर ऑफ आर्क एस क्यू इज इक्वल टू 34 डिग्री इंटू 2 विच इज इक्वल टू 68 डिग्री. अँगलची व्हॅल्यू किती आली, आर्कची व्हॅल्यू आली 68 डिग्री आली. हे लिहून घ्या इथपर्यंत. नेक्स्ट व्हेरीफाय काय करायचं आहे, सेकंड ह्याच्यामध्ये व्हेरीफाय करायचं आहे अँगल एस टी क्यू इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क पी आर, पी आर आर्क प्लस मेजर ऑफ आर्क एस क्यू. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं. आपल्याला मेजर ऑफ आर्क एस क्यू माहिती आहे काय आहे, 68 आलेला आहे. ठीक आहे, मेजर ऑफ आर्क एस क्यू किती आलेला आहे, 68 आलेला आहे. आपल्याला मेजर ऑफ आर्क पी आर काढायचा आहे. पी आर कसा निघणार, तर इथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार हा अँगल काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्यामुळे याच्या डबल काय असणार आहे, हा पी आर असणार आहे. अँगल पी एस आर इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क पी आर. अँगल पी एस आर किती आहे, 24 डिग्री दिलेला आहे, विच इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क पी आर. मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू 24 डिग्री इंटू 2. सो मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू 24 इंटू 2 किती येणार, तर 48. ठीक आहे, आता हे 48 आणि हे 68 ह्या दोन्हीचा यूज करायचा आणि राईट हँड साइड काय येते बघायची, 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क पी आर प्लस मेजर ऑफ आर्क एस क्यू इज इक्वल टू 1/2 ऑफ आर्क पी आर ची व्हॅल्यू किती आहे, पी आर ची व्हॅल्यू आपण काढली 48 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू किती आहे, 68 आहे,
1/2 into 68 plus 48, 116, which is equals to, त्याला 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 58 येते. 58 अँगल जो आहे तो कुठला अँगल दिसतोय इथे? एस टी क्यू अँगल दिसतोय का? विच इज इक्वल्स टू अँगल एस टी क्यू. म्हणजे हे व्हेरीफाय झालं. ठीक आहे, हे व्हेरीफाय झालं. थर्ड कंडिशन काय दिले? थर्ड हेच आहे, वरचं हेच आहे, फक्त प्रूफ करायचं. मग प्रूफ मध्ये तुम्हाला बुक मध्ये चेक करा, बुक मध्ये काय दिले. फिल इन द ब्लँक्स टू कंप्लीट अँड कंप्लीट द प्रूफ ऑफ द अबव प्रॉपर्टी. अँगल एस टी क्यू इज इक्वल्स टू अँगल एस पी क्यू प्लस अँगल कुठला येणार? तिथं बॉक्स मध्ये अँगल येतोय अँगल पी एस आर किंवा पी एस टी. अँगल पी एस टी येईल तिथे. पहिल्या बॉक्स मध्ये अँगल पी एस टी येतोय. त्याचं रिझन काय दिले? एक्सटिरियर अँगल थेरम ऑफ अ ट्रायंगल. एका ट्रायंगलच्या एक्सटिरियर अँगलचा थेरम आहे तो. पी एस क्यू बरोबर काय दिले? एस पी क्यू बरोबर काय दिले? 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क एस क्यू. एस पी क्यू अँगल साठी काय दिले? मेजर ऑफ आर्क एस क्यू. आणि दुसऱ्यामध्ये प्लस प्लस काय येणार? एक्सटिरियर अँगल थेरम नुसार काय वापरलं होतं इथे? एस पी टी बरोबर. अँगल एस पी टी साठी आपण काय लिहिलं? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार मेजर ऑफ आर्क, तिथं दुसऱ्यामध्ये येणार मेजर ऑफ आर्क पी आर. दुसऱ्यामध्ये येणार मेजर ऑफ आर्क पी आर. मग आता काय करायचं? 1/2 आहेत ते 1/2 कॉमन घेऊन मध्ये मेजर ऑफ आर्क एस क्यू प्लस मेजर ऑफ आर्क पी आर. मेजर ऑफ आर्क एस क्यू आणि मेजर ऑफ आर्क पी आर हे येणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ काय सांगितलंय? फोर्थ सांगितलेलं आहे राईट द प्रॉपर्टी इन वर्ड्स. त्याची 4th नंबरचे जे क्वेश्चन आहे त्याची प्रॉपर्टी काय लिहिले ते तुम्ही बुक मध्ये लिहून घ्या. काय दिले प्रॉपर्टी? इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट इच अदर इन द इंटिरियर ऑफ द सर्कल then the measure of the angle between them is half of the sum of the measures of the arcs intercepted by the angle and its opposite angle. म्हणजे दोन अपोजिट अँगलच्या समोरच्या काय इंटरसेप्टेड आर्क असणार आहे त्याच्या हाफ काय असणार आहे? तो जो इंटरसेप्ट केलेला एक अँगल आहे तो त्याच्या हाफ असणार आहे. हा काय आहे? वर्ड्स मध्ये ते लिहायचं आहे. हे फक्त लिहून आणा उद्या. ठीक आहे. उद्याचं शेड्यूलचं काय करूया? उद्या तुमचं स्कूल आहे ना, यांना स्कूल नाही. यांचं जर लेक्चर झालं तर मी रेकॉर्ड करून ठेवेन आणि तुम्हाला पाठवेन. फक्त रेकॉर्ड केलेलं बघत चला. जिथं थांबलोय किंवा जिथं मी पुसतोय किंवा बोलायचं थांबलोय तिथं काय करा, स्किप करत चला. म्हणजे पुढे फॉरवर्ड करून पुढे बघत चला.
जे सोडवलं ते व्यवस्थित लक्षात येईलच. रेग्युलर सकाळी 7 वाजता असतं. नाहीतर मग सकाळी यांचे सकाळी 6 ते 7 होतं, ते 6 ते 7 कॅन्सल करून हे केले, संध्याकाळचं केलं. सायन्सचं सकाळी जर जॉईन करायचं असेल तर एकदा मॅमना विचारावं लागेल. सकाळी तुम्हाला पॉसिबल किती वाजता असतं? दोघे पण? एकदा मॅमशी बोलतोय, पलीकडे आहेत मॅम.